नमस्कार. आज आपण इथे नाश्त्याचा एक पदार्थ तयार करणार आहोत. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा खमंग असा हा नाश्ता तयार होतो. तर आज आपण इथे 1 वाटी मूग डाळीपासून खमंग असा नाश्ता तयार करणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो. तर अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा तुम्ही सकाळच्या गडबडीत असा हा नाश्ता देऊ शकता. तर आज आपण 1 वाटी मूग डाळीपासून खमंग असा नाश्ता तयार करणार आहोत. तर इथे घरातील कोणत्याही एका वाटीने 1 वाटी आपण मूग डाळ घेणार आहोत. मूग डाळ ही स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि आता ती स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे मूग डाळ आपण छान स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता ही अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहोत. मूग डाळ भिजेपर्यंत आपण इथे टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो छान बारीक चिरून झाला की त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत. तर इथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर इथे आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे. तर इथे कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. तर आता कांदा छान बारीक चिरून झालेला आहे. तर इथे मूग डाळ भिजून अर्धा तास झालेला आहे आणि मूग डाळ आपली छान भिजली गेली आहे. तर आता इथे पाण्याचा जास्त वापर न करता मिक्सरमध्ये छान आपण डाळ बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपण आता मूग डाळ छान बारीक करून घ्यायची आहे. तर अगदी थोडंसं पाणी वापरून मूग डाळ छान आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथे अगदी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि मूग डाळ आपण छान बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपली ही मूग डाळ छान बारीक करून झालेली आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर बारीक करून घेतलेली मूग डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर अगदी 2 ते 3 चमचे आपण पाणी घेऊन मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा आपण जिरे घेतलेले आहे, पाव चमचा हळद. तर इथे जास्त पाण्याचा वापर न करता आता हे पीठ आपण 1 मिनिटभर अशा पद्धतीने छान ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे हवा छान भरली जाते आणि आपला हा नाश्ता आहे तो हलका फुलका होतो. तर अशा पद्धतीने आपण 1 मिनिटभर अशा पद्धतीने छान पीठ आपण ढवळून घेणार आहोत. आता इथे आपण 2 छोटे चमचे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. तर अगदी 2 छोटे पोहे खाण्याच्या चमच्याने आपण इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो. तर हे पीठ आता आपण 1 मिनिटभर अशा पद्धतीने छान ढवळून घेणार आहोत. म्हणजे हवा भरली जाते आणि हा नाश्ता छान हलका फुलका होतो. तर वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम जाळीदार आणि सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो. तर इथे 1 मिनिटभर आपल्याला असं छान हे पीठ छान ढवळून घेणार आहोत. तर इथे आपला 1 मिनिट झालेला आहे आणि पीठ छान फेटून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आहे ते आपण आता छान पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर आता पिठामध्ये छान आपण मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने छान आपण अर्धा मिनिटभर आता पीठ छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा हा नाश्ता तयार होतो. लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत तुम्ही खायला देऊ शकता. तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. खूप छान तयार होतो. तर इथे आपलं हे मूग डाळीचं पीठ छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण गॅसवर फ्राय पॅन गरम करायला ठेवणार आहोत. फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत. आता आपण इथे जास्त प्रमाणात पीठ आहे म्हणून आपल्याला जेवढा नाश्ता करायचा आहे तेवढा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता एका बाउलमधलं पीठ आपण बाजूला ठेवणार आहोत आणि एका बाउलमधल्या पिठामध्ये आपण आता या पिठामध्ये आपण अर्धा चमचा इनोचा वापर करणार आहोत. जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल किंवा नसेल तर तुम्ही पाव चमचा खायचा सोड्याचा वापर करू शकता. तर लक्षात ठेवा, इनो वापरलं तर अर्धा चमचा इनोचा वापर करायचा आहे आणि जर खायच्या सोड्याचा वापर केला तर तो पाव चमचा खायच्या सोड्याचा वापर करायचा आहे. आता पिठामध्ये इनो छान मिक्स करून झालेला आहे
आणि इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण तव्यामध्ये छान पीठ आपण अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत। तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे। तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका, स्लो गॅसवरच आपल्याला हा नाश्ता छान तयार करून घ्यायचा आहे। तर आता इथे पीठ छान आपण सर्व बाजूने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी लाल मिरचीच्या तुकड्यांचा वापर करणार आहे। तर इथे तुम्ही लाल तिखटाचा किंवा लाल मिरचीच्या तुकड्यांचा वापर करू शकता। तर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 10 मिनिटांसाठी वाफ देणार आहोत। तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान असा फुललेला आहे। तर आता आपण हा पलटी करून घेणार आहोत। तर एक बाजू छान भाजून झालेली आहे आणि आता आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने छान खरपूस असा भाजून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता छान असा खरपूस असा भाजला गेला आहे आणि आता आपण दुसरीकडे छान खरपूस असं भाजून घेणार आहोत। तर आता इथे वरून आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे। पूर्ण कट करून न घेता आपण मधून अशा पद्धतीने छान आपण कट करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता छान असा कुरकुरीत असा नाश्ता तयार झालेला आहे आणि इथे आता वरून आवडत असल्यास तुम्ही बटरचा वापर करू शकता। बटरमुळे खूप छान अशी चव येते। इथे 1 चमचाभर आपण बटरचा वापर करणार आहोत। बटरमुळे या नाश्त्याला खूपच छान चव येते। तुम्हाला जर आवडत असल्यास इथे बटरचा वापर करू शकता, नसेल आवडत नाही केला तरी सुद्धा चालेल। तर इथे आपला हा मूग डाळीचा छान नाश्ता तयार झालेला आहे आणि आता तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान पौष्टिक, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो। तर हा नाश्ता तुम्ही मुलांना चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर देऊ शकता किंवा नुसता पण खाऊ शकता। खूपच छान चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो। तर इथे आपला हा 1 वाटी मूग डाळीपासून छान असा पौष्टिक असा नाश्ता तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।